आवाज मानदेशाचा। राजधानी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममध्ये दिनांक 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान शालेय राष्ट्रीय कलारी पायटू स्पर्धा उत्साहामध्ये संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये देशभरातील तब्बल 13 राज्यांनी सहभाग घेतला होता। महाराष्ट्र राज्याकडून 12 खेळाडूंची मजबूत टीम या स्पर्धेत सहभागी झाली होती। संघाला राज्य संघटनेचे सचिव श्री निलेश वाळिंबे यांच्या मार्गदर्शन लाभले, तर नागपूरच्या सौ श्रावणी एलोनी यांनी टीम व्यवस्थापन म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली। या स्पर्धेत महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी करत एक कांस्य पदक पटकावले। शिरवळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रीती पांढरे हिने उत्कृष्ट खेळ सादर करत महाराष्ट्रासाठी हा मानाचा किताब मिळवला। स्पर्धेत इंडियन कलारी पायटू असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी पिंटू शेठ जगदाळे यांचीही उपस्थिती होती। या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माननीय प्रभाकर देशमुख, माननीय रवींद्र पवार, सहसचिव माध्यमिक माननीय बंडू पवार तसेच विभागीय अधिकारी माननीय जगदाळे NR यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक करत अभिनंदन केले। भविष्यात महाराष्ट्र आणखी पदके जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मानसरोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।